हॅलो, गुड इव्हनिंग फ्रेंड्स. तर आता वाजलेले आहेत रात्रीचे 7:30. तर मी खूप ठिकाणी असं पाहिलेलं आहे की जे राईस वॉटर वगैरे आहे तर त्यांनी स्किन आहे ती ग्लोईंग होती. तर तेच मी आज ट्राय करणार आहे. तर सर्वप्रथम मी 3 चम्मच तांदूळ घेतलेले आहेत. ते छोट्या पातेल्यामध्ये व्यवस्थित 2 वेळेस धुवून घ्यायचे, ते स्वच्छ धुवून घ्यायचे. कारण त्यातलं जे डर्ट वगैरे आहे किंवा त्यातले जे थोडेसे मळ वगैरे असे तांदळाला लागलेली ती व्यवस्थित धुवून निघावी. मग 3 वेळेस मी तांदूळ धुवून घेतलेत आणि त्याला पूर्ण नाईट भिजवून ठेवलेलं आहे. तर आता मी पाहिलेलं आज सकाळी की ते असं हे बघा अशा प्रकारे भिजलेले आहे. तर त्याला असं व्यवस्थित थोडंसं चम्मचने हलवायचं, म्हणजे त्याच्यातलं जे जे आहे व्हाईटिश जे पाणी आहे तर ते पाणी वरती येण्यासाठी त्याला व्यवस्थित हलवायचं. मग मी त्याला हलवून वगैरे घेतलेलं आहे. बघा तुम्ही पाहू शकतात. त्याच्यातलं कसं जे व्हाईट पाणी वगैरे किंवा तांदळाचा व्हाईट कलर जो आहे तो आपोआप निघून जातो. बघा निघत आहे त्याचा कलर. आणि वाटलं तर काय करायचं की त्याला आपण हाताने व्यवस्थित असं चोळून वगैरे घ्यायचं, पाण्यामध्ये चोळून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यातलं जे व्हाईट आहे ते पाणी त्याच्यामध्ये ते पडावं असं त्याच्यासाठी आपण चोळून घ्यायचं व्यवस्थित. बघा किती नंतर व्हाईट वगैरे झालेलं आहे पाणी. आणि नंतर काय करायचं की एका चाळणीमध्ये ना ते पाणी व्यवस्थित गाळून घ्यायचं. तर आपण याच्यामध्ये ना गुलाबजल किंवा ग्लिसरीन किंवा मग ॲलोवेरा जेल जे आहे तर ते टाकू शकतो. पण आता ॲलोवेरा बाहेर आमच्या इथं काही लागलेली नाही आहे कुठं. पण त्याच्यासाठी मग माझ्याकडं ग्लिसरीन आणि गुलाबजल पण होतं. तर मग मी काय केलं की ग्लिसरीन आणि गुलाबजल दोन्ही मिक्स करून ते पाण्यामध्ये टाकलेलं आहे. त्या राईस वॉटरच्या वॉटरमध्ये टाकलेलं आहे, रोज वॉटर आणि ग्लिसरीन दोन्ही मिक्स करून. तर आता पाहूयात आपण 2-3 दिवस मी लावून पाहते कसा रिझल्ट येतो काय नाही ते पाहते मी पण. फक्त याने काही इफेक्ट होणे. तर कसं वाटलं आपल्याला तुम्हाला व्हिडिओ ते सबस्क्राईब करा, लाईक करा.